न्यायालयीन भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, न्याय विभागात टंकलेखकांच्या एकूण 5223 पदांची निर्मिती होणार आहे। म्हणजेच नवीन आता जिल्हा न्यायालय भरती होणार आहे। तर ही जिल्हा न्यायालय भरती नेमकी कधी होणार आहे, किती दिवस लागतील, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर पहा, या ठिकाणी लोकमत न्यूज मध्ये काय माहिती दिलेली आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय आहे तर राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार एकूण 5223 टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। न्यायालयीन भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जे प्रॅक्टिस मध्ये आहेत, टायपिंगची प्रॅक्टिस करत आहात, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची या ठिकाणी माहिती आहे, म्हणजेच निर्णय आहे। पहा, राज्यामध्ये जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन 2863 नियमित पदे निर्माण करण्यात आली आणि यापूर्वीची 2360 पदे मंजूर आहेत। तर अशा प्रकारचे या ठिकाणी पदे असणार आहेत। टोटल पदे 5223 पदे या ठिकाणी असणार आहेत। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर रायगड जिल्ह्यामधील पेन येथील सुई जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेस 75 अनिवासी विद्यार्थी संख्येस अनुदान तत्वाविशेष बाबत मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे अशा प्रकारचा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे की जे की 5223 टंकलेखकाची पदे या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता ही नवीन जाहिरात मित्रांनो येणार आहे। अतिशय महत्त्वाची जाहिरात असणार आहे आणि या जाहिरातीमध्ये जे विद्यार्थी मागील जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लागलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, आजपासूनच तयारीला लागा। आता इथं मात्र महत्त्वाची गोष्ट आहे की या जाहिरातीला नेमकं येण्यासाठी किती दिवस लागतील आणि तयारी कशा पद्धतीने करायची आहे। तर या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी की तुम्ही जिल्हा न्यायालय पदांची जर तयारी करत असाल म्हणजे तुम्हाला आता याची तयारी 100% करावी लागणार आहे आणि आजपासूनच जर तुम्ही तयारी केली तर 100% या ठिकाणी पोस्ट ही तुमच्या हातामध्ये असू शकते। मग ही नेमकी तयारी कशा पद्धतीने करायची आहे तर याचा पॅटर्न काय आहे तर लेखी परीक्षा, आता या ठिकाणी शॉर्टलिस्ट तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी जी काही परीक्षा झाली होती त्यामध्ये शॉर्टलिस्ट लावण्यात आलेली नाही, सर्वांना या ठिकाणी चान्स देण्यात आलेला होता परीक्षा द्यायचा। तर यावेळेस देखील त्याच पद्धतीचं होऊ शकते, संभावना आहे की डायरेक्टली एक्झाम विद्यार्थ्यांची होऊ शकते। मग त्यासाठी सुरुवातीला काय घेतली जाते तर लेखी परीक्षा घेतली जाते, त्याच्यानंतर टायपिंग परीक्षा घेतली जाते। टायपिंग ही अतिशय महत्त्वाची आहे, तर टायपिंगचा सराव आतापासूनच करा आणि ज्या वेळेस लेखी परीक्षेची म्हणजे जाहिरात येईल त्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेची देखील तयारी करू शकता। तर आता ही टायपिंग मध्ये बरेच विद्यार्थी टायपिंग मुळे त्यांची संधी हुकलेली आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली नाही, त्याच्यामुळे टायपिंग नेमकी कशा पद्धतीने करायचं आहे काय नाही, पॅटर्न कसा असतो, किती शब्दाचा पॅसेज असतो, या ठिकाणी संपूर्ण पॅसेज डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी आपण स्पेशल पॅसेज तयार केलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन मराठी आणि इंग्रजी दोन्ही पॅसेज आहे तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती नेमकी येणार तर कधी, तर मित्रांनो आता तर फक्त पदांची मंजुरी मिळालेली आहे आणि ही जाहिरात येण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष लागू शकते मित्रांनो। 1 ते 1.5 वर्षामध्ये ही जाहिरात येऊ शकते, त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे तुमच्याजवळ आणि ज्यांना कोणाला पोस्ट 100% मिळवायचीच आहे त्यांनी आजपासूनच तयारी लागा, टायपिंगची व्यवस्थित तयारी करा आणि जेव्हा ऍड येईल जाहिरात तेव्हा लेखी परीक्षेची तुम्ही तयारी करू शकता। अतिशय महत्त्वाची सूचना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या युट्यूब चॅनलला, टेलिग्राम चॅनल आणि त्याच पद्धतीने इंस्टाग्राम देखील आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता। तर काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स देखील करू शकता।